श्लोक 49. श्रीराम सदा बोलण्यासारखे चालत आहे, अनेकी सदा एक देवासी पाहे. सगुणी भजेलेश नाही भ्रमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. श्रीराम. साधकाच्या अंगी जे गुण असायला पाहिजे त्यातला हा सर्वात महत्त्वाचा गुण आहे. समर्थ 9व्या दशकामध्ये म्हणतात, जैसे बोलणे बोलावे तैसेची चालणे चालावे, मग महंत लीळा स्वभावे अंगी बाणे. इथं सदा हा शब्द सातत्य दाखवण्यासाठी वापरला आहे. एकदा चांगलं वागायचं आणि सर्व काळ चांगलं वागायचं, तसंच एखाद्या व्यक्तीशी चांगलं वागायचं आणि सर्वांशी चांगलं वागायचं, यामध्ये फरक आहे. इथं चालणं म्हणजे पायानं चालणं असं अपेक्षित नाही, तर इथं वर्तनातला चांगलेपणा अभिप्रेत आहे. नाहीतर एखादा माणूस दारू पिऊन अडखळत चालतो आणि तोंडानं काहीही बरळतो, तर हे उदाहरण इथं उपयोगाचं नाही. तुकाराम महाराज म्हणतात, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. आता यासाठी इथे एक उदाहरण आपल्याला देता येईल. ते असं आहे की जे आपण व्यवहारामध्ये नेहमी अनुभवतो. एखाद्या माणसाकडं काही समारंभ असेल तर आपण तिथं जातो. त्यांच्याकडं अल्पोपहारासाठी काही पदार्थ केलेले असतात. त्यातला एखादा पदार्थ आचार्याकडून चुकून बिघडलेला असतो. तेव्हा जमलेली मंडळी आपापसात चर्चा करतात. यजमानाला वाटते की त्याने आपापसात चर्चा करायची ऐवजी मला सांगितलं असतं तर बरं झालं असतं, मी त्या पदार्थात सुधारणा करून घेऊ शकलो असतो. मंडळी चर्चा करत असतात की अरे थोडंसं मीठ जास्त असतं तर बरं झालं असतं, ह्याला कमी पडलं आहे, त्याला फोडणीच जास्त झाली, अशी चर्चा चालू असते. आणि मग हाच यजमान जेव्हा त्यांच्यातल्या एखाद्या माणसाकडं कार्यक्रमाला जातो आणि तसाच एखादा पदार्थ बिघडलेला असतो, त्यावेळी तो सुद्धा यजमानाला कल्पना न देता आपापसातच चर्चा करायला लागतो. मग इथं तो जसा बोलला होता तसं वागणं अपेक्षित होतं, पण तसं घडलं नाही. बोलण्यासारखे चालणे याचे 2 अर्थ होतात. आपल्या माघारी लोकांनी आपल्याबद्दल चांगलं बोललं पाहिजे असं आपलं वर्तन असावं. आणि दुसरं, आपलं वर्तन आपण जसं बोलतो तसं पाहिजे. सर्वसामान्य माणूस किंवा पुढारी बोलतात एक आणि वागतात वेगळंच. मात्र संत जसा उपदेश करतात तसं स्वतः वागतात. एका महात्म्याकडं एक बाई आपल्या मुलाला घेऊन आल्या आणि म्हणाल्या, हा मुलगा रोज गूळ खातो, तेव्हा तो गूळ खाणार नाही यासाठी तुम्ही याला मार्गदर्शन करा. ते महात्मा त्यांना 8 दिवसांनी यायला सांगतात. त्या बाई 8 दिवसांनी परत येतात आणि मग ते साधू त्या मुलाला उपदेश करतात. त्या बाईंना प्रश्न पडतो की ह्यांनी मध्ये 8 दिवस का थांबायला सांगितलं, 8 दिवसांनी या असं का म्हणाले. आणि त्या महात्म्याला त्या बाई विचारतात की आपण 8 दिवसांनी आम्हाला यायला सांगितलं, याचं कारण काय. तेव्हा ते म्हणतात, साधू महाराज म्हणतात की मी स्वतः खूप गूळ खात होतो आणि ती माझी सवय प्रथम मी मोडली आणि मगच या मुलाला उपदेश करण्याचा अधिकार मला प्राप्त झाला. बोलणं नेहमी सोपं आहे, पण ते कृतीत आणणं हे येऱ्या गबाळ्याचं काम नाही. अनेकी सदा एक देवासी पाहे. आपल्याकडं विविधतेमध्ये एकता आढळते. प्रत्येक भक्त आपल्या सगुण देवाची उपासना करतो. आपली पुराणं सांगतात की एकच वस्तू अनेक रूपांनी नटते. शेवंतीचं फूल पांढऱ्या आणि पिवळ्या रंगात पाहायला मिळतं, पण त्याच्या मुळाशी असणारं तत्त्व हे एकच आहे. या सिद्धांताचा अनुभव सर्व संतांनी घेतलेला असतो. त्यामुळं त्यांच्यात उपासना भेद किंवा द्वेष उत्पन्न होत नाही. रामदास स्वामी विठ्ठलाचे अभंग लिहितात. तुकाराम महाराज रामाचं वर्णन करतात. नरहरी सोनार हे प्रत्यक्षात शंकराचे भक्त होते, तरीही विठ्ठलाचे दागिने करताना विठ्ठलानं त्यांना शंकर रूपामध्ये दर्शन दिलेलं आहे. तर हिंदू संस्कृतीचं हेच वैशिष्ट्य आहे. जे जिथं आहे ते तसंच भगवत स्वरूप आहे हे स्वीकारण्याची भक्तांची तयारी आहे. वेदांतशास्त्र सांगतं की मूलभूत ब्रह्म हे निर्गुण निराकार अनिर्वाच्य आहे. तरीसुद्धा भक्ताला उपासनेसाठी कोणत्या तरी गुणाचा अवलंब करावा लागतो.
साधकाला कोणत्याही परिस्थितीत साधना सोडता येत नाही. एवढंच नाही तर त्याला भजन कीर्तन याचा कंटाळा येत नाही. परमेश्वर हा भक्तवत्सल आहे, दयाळू आहे. त्यामुळं भक्तांसाठी तो सगुण रूप धारण करतो. हे रूपही त्याच्या निर्गुण रूपाइतकंच श्रेष्ठ असतं. मोठमोठ्या संतांनी म्हणजे ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, रामदास स्वामी सगुण भक्तीचा पुरस्कार केलेला आहे. तरीही ब्रह्म केवल आहे यात त्यांना कोणताही संदेह नाही. सर्वसामान्य माणसाला निर्गुण भक्ती अवघड असली तरी त्यानं सगुण उपासना करू नये असं नाही. जो भक्त बोलतो तसा वागतो, अनेक देवांच्या ठिकाणी व्यापलेला जो भगवंत आहे त्याला पाहतो, सगुणाची पूजा श्रद्धेनं करतो आणि ज्याच्या मनामध्ये भगवंताच्या रूपाबद्दल संदेह नसतो तो भक्त सर्वोत्तम दास मानावा असं रामदास स्वामी म्हणतात. जय जय रघुवीर समर्थ. सदा बोलण्यासारिखे चालत आहे, अनेकी सदा एक देवासी पाहे. सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. श्रीराम.